पुढची मोठी बातमी आपण बघूया. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ घातली आहे. 23 एप्रिलला होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे, कारण सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे 1992 नंतर पहिल्यांदाच बारामतीत बिनविरोध निवडणूक होईल आणि तब्बल 34 वर्षांनंतर या मतदारसंघात अजित पवारांच्या ऐवजी दुसरा उमेदवार असणार आहे. कारण बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे सूत्र गेल्या अनेक दशकांपासून कायम आहे. यावेळी अजित पवार नसले तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असतील अशी माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं वक्तव्य केल्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोधच होण्याची शक्यता वर्तवली जाते. आज निवडणूक आयोगाने राहुरी विधानसभा मतदारसंघ आणि बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक नियमानुसार जाहीर केलेली आहे. आम्हाला असं कळतंय की पवार साहेबांच्या पक्षाकडून कुठलाच उमेदवार भेटणार नाही आणि महायुतीमध्येही कुठला उमेदवार तिथे उभा राहण्याची दूरदूर चिन्ह नसल्याने बारामती विधानसभा पोटनिवडणूक ही बिनविरोधच होणार, त्याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही. या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही. तर मला विश्वास आहे आणि खात्री आहे की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी महाराष्ट्र धर्माचं पालन आजपर्यंत केलं होतं, त्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही राजकीय पक्ष आज अजितदादांच्या नंतर या पोटनिवडणुकीसाठी आपल्याकडनं उमेदवार देणार नाही, याचा मला विश्वास आहे. आणि ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने बिनविरोध होईल आणि तीच खरी आदरांजली, श्रद्धांजली ही अजितदादांसाठी असेल. दरम्यान बारामतीच्या पोटनिवडणुकीवरती रोहित पवारांनी नेमकी काय पोस्ट केली आपण बघूया. ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याची चर्चा व्हायची, त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं, अशा पद्धतीचं ट्विट रोहित पवारांनी केलंय. तर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या जागेसाठी 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. अशामध्ये शिवाजी कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. अशामध्ये शिवाजी कर्डिलेंचे विरोधक प्राजक्त तानपुरे हे देखील शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळत आहे. आपण कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार आहोत असं तानपुरेंनी जाहीर केलंय. गेल्या काही दिवसांपासून तानपुरे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे या मतदारसंघातून उमेदवार कोण असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. यामध्येच पक्ष बेरजेच्या राजकारणावरती चालतो, ज्याला जनतेचं समर्थन असेल त्यालाच उमेदवारी मिळते असं म्हणत सुजय विखे पाटलांनी सावध भूमिका मांडली आहे. त्यामुळे राहुरीतून उमेदवार कोण असणार आणि निवडणूक होणार की बिनविरोध होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 3 पिढ्यांपासून कार्यकर्ते हे आमच्याशी जोडले गेलेले आहेत. एक कुठेतरी भावनिक सगळा संबंध आहे. नवीन देखील बरेचसे कार्यकर्ते मागच्या 5 वर्षामध्ये आमच्याशी जोडले गेलेले आहेत. या सर्वांच्या मताचा कुठेतरी काहीतरी आदर ठेवला गेला पाहिजे. मी एकटा काहीतरी म्हणायचं मला हे करायचंय, मला ते करायचं, याला काय अर्थ नाही. शेवटी जे एवढ्या कित्येक दशकापासून आमच्या कुटुंबाशी जोडले गेलेले या तालुक्यातले असतील, काही नवीन कार्यकर्ते असतील, त्या सर्वांच्या विचार घेणं, त्यांच्याशी कुठेतरी संवाद साधणं, त्यांच्या मताचा देखील आदर राखणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि म्हणून सर्वांचा जो काही विचार असेल त्या विचाराशी आदर राखून आम्ही मी या स्पर्धेत नाही हे मी अगोदरच सांगितलेलं. त्यामुळे माझा तो विषयच येत नाही. जे उर्वरित लोक इच्छुक असतील, मला वाटतं त्यांनी व्हावं, कार्यकर्त्यांना वाटतं त्यांनी व्हावं. पण जनतेला जर वाटत नसेल तर तो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. पक्ष हे बेरजेच्या राजकारणावर चालतं आणि एक एक आमदार महत्वाचा आहे. आणि तो आमदार शेवटी कसा आहे की सर्व्हे मध्ये जर एखादं नाव नसेल आणि तुम्ही मला सांगाल की त्याला निवडून आणा, तर ते आम्ही करू शकत नाही. शेवटी जनतेच्या मनाचा आणि जनतेच्या मताचा सन्मान होणं आवश्यक आहे. जनते त्याचं नाव घेईल, तेच नाव मुख्यमंत्री महोदयांकडून येईल, मला खात्री आहे. पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. बीडीडी चाळीतील नागरिकांना आज हक्काचं घर मिळणार आहे. बीडीडीमधील 864 सदनिका धारकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज चावी वाटप केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित असतील. तर बीडीडी वासियांचं स्वप्न पूर्ण होतंय. त्यांना नव्या घराची आता चावी मिळणार आहे. यामध्ये 846 सदनिका धारकांना आज चावी मिळणार आहे.
यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे यासुद्धा उपस्थित असणार आहेत.